डिस्कस अबाउट इट युनिट नंबर 7 नेटवर्क बेसिक. तर आपल्याला याच्यामध्ये डिफरंट वायर्स, हब्स, कनेक्टर, पंचिंग क्लेम टूल्स आणि स्विचेस आणि त्याचबरोबर आपण इनपुट आणि आउटपुट सॉकेट्स ठिकाणी शिकायचे आहेत. त्याच्यानंतर क्रिएटेशन क्रॉस वायर अँड डायरेक्ट केबल, समरी, कीवर्ड्स प्रॅक्टिकल याच्यात करायचं आहे. आपल्याला प्रॅक्टिकल शिकायचं आहे. हब्स कशा असतात, कनेक्टर्स कशा असतात, एक स्विचेस काय असतात, टाईप ऑफ स्विचेस, किती टाईपचे स्विचेस असतात या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे. तर सर्वात पहिले मी थोडंसं तुम्हाला याचे इंट्रोडक्शन देतो. नेटवर्क बेसिकमध्ये तुम्हाला शिकायचं काय नेमकं, तर सपोज ट्विस्ट पेअर असतात, कॉपर कंडक्टर झालं, ऑप्टिकल फायबर केबल, इथे तुम्ही जी वायफायची केबल जी बघतात ती केबल कशाची असते मित्रांनो, ऑप्टिकल फायबर केबल असते. ती काउन्सिलिंग केबल कशी असते, वायरिंग ऑफ नेटवर्क हबची वायरिंग कशी केली जाते, जे मोठ्या मोठ्या कंपनी तुम्ही स्विचेस बघतात ते नेटवर्क हबची वायरिंग कशी केली जाते, टाईप ऑफ हब काय असतात, त्याच्यानंतर बेनिफिट्स ऑफ हब काय असतात, बेनिफिटचे फायदे काय, त्याच्यात तुम्हाला शिकायचं असं टाईप ऑफ कनेक्टर, किती टाईपचे कनेक्टर असतात, लेन कनेक्टर झालं, साठा कनेक्टर वगैरे यासारखे तुम्हाला त्याचे कनेक्टर शिकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पंचिंग क्राईम टूलची तुम्ही जे वायफाय बसतात ती बघा की पक्कड सारखे टूल असते, लाईटीची जी प्लेयर्स असते, लाईटरची जी पेअर, ती लाईटीची पकड वगैरे असते ना, ती पकड पुढून जी बघा तुम्ही जी थोडंसं काहीतरी जी पकड असेल लाल कलरची मोठी क्राईम टूल असेल, आपण काय म्हणतो पंचिंग क्राईम टूल्स असं म्हणतो. टाईप ऑफ स्विचेस, इनपुट आणि आउटपुट सॉकेट्स कोणकोणते आहे, लिव्हरेज आहे, इंटरफेस टाईप आहे, ॲड्रेस आणि पोर्ट्स असतात, मोठमोठे इनपुट आणि आउटपुट पोर्ट्स, क्रिएटेशन क्रॉस वायर केबल्स. तर चला मित्रांनो आपण त्याच्यामध्ये शिकूया. द इंट्रोडक्शन, द इंट्रोडक्शन्स दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. द इंट्रोडक्शन म्हणजे काय की तुम्ही चॅप्टरमध्ये काय शिकणार आहे, त्या चॅप्टरचं तुम्हाला इंट्रोडक्शन त्या ठिकाणी द्यायचं आहे. पर्सनल कम्प्युटर सर्व्हर्स, द सर्व्हर्स इट द पर्पज वेल अ सिंगल युजर्स all the programmed data, printers, the sources and the attach the most home application requirement, the single computers will the store of the all programs and the data. However, in the main situation you would like have computer attachment to your network the systems, the computer will interact and the computer the situations the gives the computer network. The computer network we defined a group independent computer possibly located different and physical locations interconnected with each other. The communicate with the other in the data communications. The system's data is transmitted from the computer terminals to the information processing unit through data communication circuit म्हणून डेटा कसा ट्रान्सपोर्ट होतो. The computer network is the logical follow through personal computer application in homes, in small and large enterprise. In the unit we'll discuss the basic computer networking. द व्हेरी इम्पॉर्टंट द डिफरंट वायर तुम्हाला शिकायला मी शिकवणार. ट्विस्ट पेअर काय असतात, ट्विस्ट पेअर कशी तुम्हाला त्यामध्ये शिकायला भेटणार आहे, ती ट्विस्ट पेअर मी तुम्हाला ते शिकवणार आहे. दॅट्स एक कम्प्युटर असतं दॅट्स द चेन्स ऑफ द कम्प्युटर्स. ओके, एका कम्प्युटरला दुसरं कम्प्युटर जॉईंट आहे त्याला आपण काय म्हणतो, नेटवर्क सिस्टम असं म्हणतो, किंवा फाय ऑर मोर म्हणजे पाचपेक्षा जास्त कम्प्युटर असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, नेटवर्क सिस्टम्स असं म्हणतो. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द इंट्रोडक्शन्स. ओके, द नेटवर्क सिस्टम झाले, सर्किटमधून करंट कसा पास होतो, सर्किटमधून डेटा कसा पास होतो, जी तुम्ही ती वायर बघत असाल, लेन केबल वगैरे बघत असतात, काही वेळेस असं जर तुम्ही वायरलेस जर नेटवर्कची स्पीड चेक केली तर तुम्हाला ती खूप कमी जाणवती. आणि जेव्हा तुम्ही एखादी वायर स्पीड तुम्ही जेव्हा वायर लावून त्याला एखादी स्पीड चेक करतात तेव्हा ती स्पीड खूप जास्त भरती, 100+ भरती बघत असाल की तुम्ही. मग सर हे असं कसं, कारण की दॅट्स अ वायरलेस म्हणजे काय, असं सिग्नल स्टेट करत असतात, बरेच सिग्नल स्टेट करत असतात. म्हणजे काय सिग्नल स्टेट म्हणजे काय, एकापेक्षा जास्त लोक त्या एका वायफायला जॉईंट आहेत म्हणून ती खूप स्पीड कमी दाखवतंय, किंवा एक जण असतं किंवा कोणी काहीतरी डाउनलोड करत असतं, कोणचं काहीतरी ऑनलाईन काम चालू असतं म्हणून त्या ठिकाणी डेटा खूप जास्त लागतो. आणि जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी छोटंसं काम करायचं तेव्हा ते डेटा ते लिमिटेड स्पीडमध्ये आहे तसं ते चालतं. पण नंतर जेव्हा काय तुम्ही वायर लावशाल ते डायरेक्ट टोटली तुमच्याकडे येऊन जातं सगळं नेट. म्हणजे काय करतं, त्याला एक सोपा वे होतो की हा आपल्याला असंच जायचं आहे, आता आपल्याला या दिशेला जायचं आहे, त्या दिशेला जायचं, टेन्शन संपून जातं. म्हणून दॅट्स वायर्ड नेट जे असतं ते व्हेरी कम्फर्टेबल अँड व्हेरी फास्टेस्ट नेटवर्क असतं. आणि जेव्हा तुम्ही एखादं वायरलेस नेटवर्क बघत असाल की ते वायरलेस नेटवर्क थोडंसं लॅगिंग प्रोसेसमध्ये चालतं. डिफरंट वायर्स म्हणजे वेगवेगळे जे वायर्स असतात, डेटा कॅन बी ट्रान्समिटेड ओव्हर अ नेटवर्क थ्रू
a number different cable. Some of the most frequently used cable discussed below. The sum म्हणजे जी जी डेटा ट्रान्समिटरची केबल असते नेटवर्क थ्रू, म्हणजे नेटवर्क थ्रू जी ट्रान्समिट जातो, नंबर ऑफ डिफरंट केबल असतात, वेगवेगळे वायर्स वापरले असतात. खाली दिलेल्या आपल्याला खाली दिलेल्याप्रमाणे आपल्याला ते बघायचं आहे. द टू वायर्स ऑफ लाईन्स म्हणजे तुम्ही जी लाईन्स पाहिजे असेल द ट्विस्टेड पेअर शो फिगर्स 7.1 इन अ पेअर कॉपर वायर्स. ओके, ही जी वायर आहे दॅट्स अ कॉपर वायर आहे विथ द डायमीटर 0.8 0.4 मायनस 0.8 मिलीमीटर ट्विस्टेड together and warped with the प्लास्टिक कोटिंग असते त्याचं कॉपर वायर असते, म्हणजे प्लास्टिक कोटिंग ती काय एवढी उन्हाने वगैरे काय गरम होत नाही, खराब वगैरे लवकर काय होत नाही अशा केबल. द ट्विस्टेड इंक्रीजेस इलेक्ट्रिकल नॉईज, ह्युमिडिटी रिसोर्स द एरर रेट ऑफ द डेटा ट्रान्समिशन्स. हे खूप जास्त इलेक्ट्रिकल नॉईज करतं आणि ह्युमिडिटीच्या वातावरणामध्ये ते reduce error rate of the data transmission. Each conductor is separately insulated by low smoke and wire insulation substance. Polyethylene and polyvinyl chloride, fluoromolar and resin and teleflow are the substances that are used for insulation purpose. काय करताना इन्सुलेशन पर्पजसाठी त्याला वापरलं जातं. The twist process the servers improve the performance the media by the connecting the electromagnetic field यामध्ये वापरलं जातं within the pair. Theory with the radiation of the electromagnetic energy is reduced and the state of the signals the wire is improved over the distance, clearly reduced and radical energy. That's very important to wires of light. That's ही जी वायर असते दॅट्स 80 वर्षापूर्वी जी वायर वापरली जायची, खूप जास्त इलेक्ट्रिकल नॉईज करतात आणि ह्युमन आणि इन्स्ट्रुमेंटमध्ये याला वापरलं जातं. त्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे की याच्यामध्ये शिकायचं आहे की बघा इथं UTP दॅट्स अनलाइज ट्विस्टेड पेअर्स आणि हिज लाईट ट्विस्टेड पेअर दॅट्स डायग्राम बघू आपण, एक्सप्लेनेशन मी करतो. दॅट्स अनलाइट ट्विस्टिंग पेअर्स तुम्ही बघत असा की त्यात तुम्हाला 4 असे वेगवेगळे वायर दिसतात, पण हे तुमचं आहे इन्स्टॉलेशन्स म्हणजे वरचं जे आउटर मोस्ट कवर आहे याच्यामध्ये तुम्हाला जे दिसतं थोडंसं कॉपरचं, जी माऊस पॉइंटरकडे बघा, तुम्ही पॉइंटरकडे बघा, ही जी आहे तुमचे कंडक्टर आहे आणि हे जॉकेट आहे. जॉकेट म्हणजे त्याला बाहेरून एक लेअर असती, आतून एक लेअर असते, म्हणजे त्याला काय एवढी भीती अशी नाही. त्याला काय भीती का नाही, भीती असते त्याला नाही. ओके, दॅट्स अनट्विस्टेड पेअर द कॉपर मीडिया. ओके, द कॉपर मीडिया कॉपरपासून बनलेली केबल असती. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. IBM कनेक्टर्स असतात त्याला बघा, IBM RJ45 वगैरे त्याला कनेक्टर असतात. ओके, RJ45 त्याला कनेक्टर्स वगैरे तुम्हाला बघायला भेटतात. दॅट्स 16.60 मल्टी मोड फायबर्स आपण त्याला म्हणतो. STP तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे शेलेड ट्विस्टेड पेअर्स म्हणजे काय, एक ट्विस्टेड पेअर्सची जोडी असते. डिफरंट आहे UTP पेक्षा, कारण की बघा एक कवर होतं, याला एक कंडक्टर आहे, एक इन्सुलेटर आहे, त्याच्यावरून पण याला काहीतरी आहे बघा, एक दिसतंय तुम्हाला असं. हे जॅकेट तर आहेच, पण त्याच्या आत पण एक काहीतरी आहे, दिसतंय का एक असं शेल्स त्याला आपण म्हणतो बघा, काहीतरी आहे. तर आपण आता शेल्सचा अर्थ जाणून घेऊ. शेल्स, ओके, ही जी आहे शेल्स, द मेटॅलिक शेल्स ऑन स्क्रीन सराउंडिंग पेज द मे बी नॉट ट्विस्टेड. द मेटॅलिक शेड असती मेटल्स, दॅट्स इम्पॉर्टंट ऑफ द मेटल्स. जनरल प्रॉपर्टीज आपण याच्यामध्ये नंतर बघूया.